आज आपण बनवणार आहे दही वडे। त्यासाठी लागणार आहे 2 वाटी उडीद डाळ आणि 4 ते 5 चमचे तांदूळ। हे आपण आता 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत। हे आपले डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास भिजवून झालेले आहे। आता आपण ती मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। डाळीमधले पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे। आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। हे आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे। हे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चवीपुरतं। आपण आता 4 ते 5 मिनिट फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने, म्हणजे पीठ मस्त असं फ्लफी होतं। हे तुम्ही पाहू शकता। हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आपण आता याचे वडे बनवून घेणार आहोत। तेल गरम झालेले आहेत। आपण आता वडे बनवून घेत आहोत। त्यासाठी प्रथम पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि एकसारखे वडे सोडून घ्यायचे आहेत। हे करत असताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही, नाहीतर वडे आतपर्यंत शिजले जात नाही। तुम्ही पाहू शकता वड्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि सर्व वडे एकसारखे असे छान दिसत आहेत। हे आपले वडे तळून तयार आहेत। आता आपण ह्याला पाण्यात टाकून घेणार आहोत। जेवढे सर्व करणार आहेत तेवढेच टाकून द्यायचे आहेत। बाउल मध्ये मी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपण मी घालत आहे 4 ते 5 वडे। त्यासाठी दही घेतले आहे। त्यामध्ये आपण दही घेतलेले आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 5 ते 6 चमचे साखर आणि थोडंसं मीठ आणि आपण आता फेटून घेणार आहोत। आपलं दही असं मस्त क्रीमी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। वड्यामध्ये आता जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि ते सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपण हे गार्निश करून घेऊया। त्यावरती वड्यांवरती मी दही घालून घेत आहे। दही घालून झालेले आहे। त्यानंतर त्याच्यावरती चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे, हिरवी चटणी, शेव ऑप्शनल आहे, काळी मिरी पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर। हे आपले तयार आहेत दही वडे। तुम्ही पाहू शकता हे किती